हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज ना डेली रुटीन वगैरे नाही शेअर करणार। जरा माझी तब्येत पण आज बरी नाही वाटत आहे। म्हणजे परत सर्दीचा त्रास होत आहे। म्हणजे सर्दी होते ना, मला गळा दुखतो, तर परत सर्दीचा त्रास व्हायला लागला, तर गळ्याचा पण त्रास व्हायला लागला। त्याच्यामुळे आज इच्छा नव्हती डेली रुटीन वगैरे तुमच्यासोबत शेअर करण्याची। तर म्हणून मग म्हटलं की चला या आधीने तुमच्यासोबत कुर्ता सेटचं शेअर केलं होतं। तर तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मी कुर्ती घेतली आहेत नवीन, ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या नव्हत्या। आणि गावाकडे गेल्यानंतर आईने मला दिवाळीला एक छोटीशी गिफ्ट म्हणून एक वस्तू घेतली आहे, तर ती पण तुमच्यासोबत शेअर केली नाही, तर तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये। तर चला मग आता गावाकडून आल्यानंतर मी ज्या कुर्त्या घेतल्या त्या तुमच्यासोबत शेअर करते, आणि आईने जे गिफ्ट दिलं आहे मला दिवाळीला ते पण तुमच्यासोबत शेअर करते। तर चला कुर्तीपासून सुरुवात करते। तर एवढा आहे कुर्तीचं कलेक्शन आहे यामध्ये काही, आणि काही प्लाझो आहेत जे मी घेतले होते पण घातले नाही अजूनपर्यंत, आणि ते तुमच्यासोबत मी आत्तापर्यंत शेअर केले नाही। तर म्हटलं आता कुर्तीचं कलेक्शन शेअर करतच आहे, तर काही प्लाझो आहेत ते पण तुमच्यासोबत शेअर करते, आणि या कुर्ती घेण्यामागचं कारण पण तसंच आहे, ते तुमच्यासोबत शेअर करते। चला मग आता एक एक करून कुर्त्या तुमच्यासोबत शेअर करते। मी दिवाळीला आईकडे गेले होते ना, तेव्हा आईने मला एक गिफ्ट घेतलं होतं, तर ते या बॅगमध्ये आहे, तर ते तुम्हाला नंतर दाखवते। तर सगळ्यात पहिली ही कुर्ती तुम्हाला दाखवते कशी आहे। तर स्लीवलेस आहे आणि खूप छान असा कपडा, खूप स्मूथ आहे या कुर्तीचा। आणि हे बघा अशी स्लीवलेस आहे, माझ्याकडे स्लीवलेस नव्हती, नेकवरती पूर्ण डिझाईन आहे। हे बघा ही क्लासची डिझाईन आहे। या टॉपमध्ये मल्टी कलर आहे, तर मल्टी कलरचा टॉप असल्यामुळे यावरती ना कुठल्याही प्रकारची लेगिन्स किंवा प्लाझो आरामात याच्यावर येऊन जातात। आणि इथे बघा तुम्हाला दाखवते, टॉपच्या बाजूला असा एक नाडा दिला इकडून, आणि इकडून पण एक नाडा दिला। तर हा पॅटर्न माझ्याकडे नव्हता, आणि मग म्हटलं की चला हा पॅटर्न घ्यावा, आणि हा टॉप घेण्यामागे कारण पण आहे, ते तुमच्यासोबत नंतर शेअर करते। मला खूप आवडलं, माझ्याकडे स्लीवलेस टॉप नव्हती जास्त, त्याच्यामुळे मग मी घेऊन घेतलं। हे टॉप मी घालून बघितलं, घातल्यानंतर इतकं मस्त दिसते, एखाद्या वेळेस मी घालेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेलच त्यावेळेचं माझे लुक। तर हे बघा असं एक टॉप आहे, कसं वाटलं तुम्हाला हे टॉप ते सांगा कमेंटमध्ये। बाजूला ठेवून देते ना, आता ना दुसरं टॉप दाखवते। हे टॉप तर हे ना मोरपंखी कलरमधून आहे, म्हणजे, आणि याला ना 3/4च्या स्लीव्ज आहेत, इथे बटन दिली आहे, खूप छान असं टॉप आहे। हे बघा कलर पण नव्हता माझ्याकडे हा वाला मोरपंखीमधून, तर मग म्हटलं की हे घ्यावं। तर हे पण टॉप घेण्यामागे कारण आहे, ते तुम्हाला सांगतेच नंतर। तर जेवढे मी टॉप घेतलेत ना, जेवढे मी कुर्ती घेतल्या तेवढा कुर्ती घेण्यामागे कारण आहे, तर ते तुम्हाला नंतर सांगते। चल पूर्ण खालीपर्यंत बटन आहेत, हे बघा खालीपर्यंत बटन आहे कुर्तीच्या, थोडीशी लॉंग आहे, आणि इथे ना इथे खाली कट आहे मस्त, मध्ये एकदम मधोमध अशी कट आहे बघा, एकदम मधोमध कट आहे। आपण प्लाझो किंवा लेगिन्स वगैरे घातली तर किंवा जीन्सवर पण घातलं ना हे टॉप तर खूप छान दिसते। आणि कट आहे इथे बाजूला, छोट्या छोट्या कट आहेत, 3 कट आहेत, मध्यात एक कट आहे, आजूबाजूला 2 कट आहेत। तर असा पॅटर्न माझ्याकडे नव्हता, आणि बघितल्या हा पॅटर्न मी घेऊन घेतला, तर माझ्याकडे ना हे नव्हतंच टॉप। तर म्हणून मग म्हटलं की चला आज घेऊन घ्यावं, कारण आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे घेऊन घ्यावं म्हटलं, तर म्हणून मग हे टॉप घेतलं। तर खूप छान दिसते घातल्यानंतर, मी घालून बघितलं, हे फिटिंगला होत नाही, फिटिंग वगैरे करायची बाकी आहे। आणि आता त्यानंतरचं टॉप तर खूपच मस्त आहे, माझ्याकडे कलर पण नव्हता तसा, आणि म्हणून मग ते घेतलं मी। हे टॉप रेड कलरचा आहे, माझ्याकडे कलरच नव्हता हा रेड कलरचा, आणि खरंच खूप छान आहे, कपडा पण खूप मस्त आहे, स्मूथ कपडा आहे, 3/4 स्लीव्ज आहे। आणि हे बघा छान अशी डिझाईन आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे, काही मिररची वर्क आहे, आणि काही टिकल्यांची वर्क आहे, अशी वर्क आहे इथे। आणि हा ना पूर्ण लॉंग आहे, कटवाला टॉप आहे, हा कटवाला टॉप आहे। त्यानंतरची कुर्ती आहे ही, तर ही कुर्ती आहे, ही पण कुर्ती छान आहे। ही कुर्ती घेण्यामागे कारण होतं, माझ्याकडे एक ना राणी कलरची लेगिन्स घरी तशीच होती माझ्याकडे, त्यावरती टॉपच नव्हतं माझ्याकडे वापरायला। तर जेव्हा मी मार्केटमध्ये त्या लेगिन्सवरती टॉप घ्यायला जायचे तर मिळत नव्हतं। ज्यावेळेला मी गावाकडे गेली होती ना, तर हे गावाकडे घेतलेलं टॉप आहे, मी घेतलेलं स्वतः। तर हे बघा असं टॉप आहे, त्यावरती राणी कलरची लेगिन्स आरामात येऊन जाते, सिंपल टॉप आहे,
पण इथे फक्त डिझाईन दिलेली आहे, बाकी मग काही नाही. तर ती मण्यांची डिझाईन आहे, ती बघा जवळून दाखवते तुम्हाला. अशी डिझाईन आहे. हे पण छान टॉप आहे बघा. अजून एक टॉप आहे ते तुम्हाला दाखवते. हे सेलमधून घेतलेलं आहे, पण असा कलर नव्हता माझ्याकडे. एम्ब्रॉयडरी वर्क आहे, व्हाईट कलरची एम्ब्रॉयडरी वर्क आहे. आणि असं टॉप माझ्याकडे नव्हतं, कलर पण नव्हता. पण थोडा हा ना मोठा आहे, पण फिटिंग वगैरे केली तर येऊन जाणार. व्हाईट कलरची लेगिन आहे माझ्याकडे, ती त्याच्यावर पण टॉप नव्हतं. तर मग म्हटलं की हे घ्यावं, म्हणजे त्याच्यावर येऊन जाणार. आणि अशा कलरचा टॉप माझ्याकडे नव्हतं, म्हणून मग घेऊन घेतलं. तर बघते एकदा हा कलर वापरून, जर चांगला वाटला तर अशा कलरमध्ये घेईल कदाचित मी कुर्ती वगैरे पुढे. नाही जर चांगला वाटला तर मग नाही घेणार, जे आपले रेग्युलर कलर असतात तसेच घेणार. तर या टॉपवरती ना पूर्ण अशी खालीपर्यंत अशी एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे. आता त्यानंतर ज्या कारणांनी मी हे कुर्त्या घेतल्या ते आता कारण तुम्हाला सांगते. तर माझ्याकडे ना 2 प्लाझो आहे, जे मी आत्तापर्यंत वापरले नाही, घेतले पण वापरले नाही. तर कधी घेतले होते, मी 5व्या महिन्याची प्रेग्नेंट होते अधिकच्या वेळेस, तेव्हा घेतलेले. तेव्हापासून मी एकदाही यांना वापरलेले नाही. तर तसेच माझ्याकडे कपाटामध्ये ठेवून होते. तर हे प्लाझो आहे, खूप मस्त आहे बघा. झोला प्लाझो म्हणते तो आहे. तर हा ना झोला प्लाझो आहे. तर तो लेंथला बरोबर आहे, पण याची साईज बघा किती झोल आहे. तर सिल्कवाला कपडा आहे याचा. खूप छान असा प्लाझो आहे, रेड कलरचा. आणि मग तेव्हापासून यावरती टॉपच नव्हतं, तर म्हणून मग जे तुम्हाला टॉप दाखवले ना आता, त्यातलं हे टॉप. तर हे टॉप मी या प्लाझोवरती घालायला घेतलं आहे. हा प्लाझो आणि हे टॉप मल्टी कलरमध्ये आहे. तर याच्यात रेड कलर आहे याच्यामध्ये, आणि बाकी पण कलर आहेत, म्हणजे मल्टी कलरमध्ये आहे हे टॉप. तर यावरती रेड कलरचा प्लाझो आरामात येऊन जातो. तर म्हणून मग मी हे टॉप घेतलं या प्लाझोसाठी. तर कसा वाटला तुम्हाला ते सांगा कमेंट. आता दुसरा एक प्लाझो आहे, तो आहे ब्ल्यू कलरचा. तर ब्ल्यू कलरचा प्लाझो आहे, तर तो असा आहे. तर हा कॉटनमधून असल्यासारखा आहे, पण कॉटन नाही आहे, वेगळाच कपडा आहे याचा. आणि हा खूप महाग, म्हणजे हे दोन्ही प्लाझो खूप महाग झाले होते त्या वेळेला मी जेव्हा घेतले तेव्हा. आणि हा ना ट्राउझर पॅन्ट म्हणून आपण वापरू शकतो, म्हणजे याचा बेल्ट लावायला दिला आहे, आणि याला बेल्ट पण दिलेला आहे बघा, बेल्ट आहे इथे. तर या प्लाझोला ना असा बेल्ट आला होता, म्हणजे बेल्ट लावून आपण एक क्रॉप टॉप वगैरे यावरती लावू शकतो. हा प्लाझो मी एका कुर्तीवरती घालेल असं ठरवलं. तर हा प्लाझो बघा तुम्हाला दाखवते. आणि बघा असा प्लाझो आहे, खूप मस्त दिसते. हा ब्ल्यू कलरचा प्लाझो आहे, तर खूप मस्त दिसते घातल्यानंतर. आणि या प्लाझोवरती मी घेतली होती कुर्ती. तर ही कुर्ती घेतली होती मी ह्या प्लाझोवरती लावायला, कारण ते ब्ल्यू कलरची प्रिंट आहे यावरती, म्हणून मग मी म्हणजे या ब्ल्यू कलरच्या प्लाझोवरती घालायला ही कुर्ती घेतली होती. तर मग चांगलं कॉम्बिनेशन होणार म्हटलं, आणि म्हणून घेऊन घेतलं. तर हे बघा ब्ल्यू आणि रेड कॉम्बिनेशन चांगलं आहे. परत ही कुर्ती ना या प्लाझोवरती आरामात जाते, म्हणून मग मी या कुर्तीवरती सुद्धा हाच प्लाझो यूज करणार आहे. तशी लेगिन्स आहे माझ्याकडे ब्ल्यू कलरची, तर प्लाझोवरती पण घालू शकते आणि लेगिनवरती पण घालू शकते. तर म्हणजे या कारणाने मी या कुर्ती वगैरे घेऊन घेतल्या होत्या. तर चांगलं झालं, कुर्ती माझ्याकडे चांगल्या नव्हत्या, तर म्हणून मग चांगल्या कुर्ती मी यावेळेला घेऊन घेतल्या. हे प्लाझो बनले ते कारण मला कुर्ती घेण्यासाठी. तुम्हाला कुर्ती आवडली ते सांगा कमेंटमध्ये. जे कुर्ती तुम्हाला दाखवल्या ते आता अशाच ठेवते, नंतर घड्या वगैरे करून घेणार. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते माझ्या आईने मला दिवाळीला गेल्यानंतर काय घेतलं गिफ्ट ते तुम्हाला दाखवते. ही पर्स आहे, या पर्समध्ये आईने घेतलेलं गिफ्ट आहे ते तुम्हाला दाखवते. छोटंसं आहे, जास्त मोठं नाही आहे. मला छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला खरंच आवडते. तर चला छोटीशी एक वस्तू तुम्हाला दाखवते बघा. तर हे बघा, तर ही वस्तू माझ्या आईने मला घेऊन दिली दिवाळीला गेलो तेव्हा. हे बघा, ही वस्तू आहे माझ्या आईने घेऊन दिलेली. हे वाट्या आणि मणी आहेत ना, हे सगळे सोन्याचे आहेत. हे सोन्याची वस्तू आईने घेऊन दिली. त्यानंतर मग आम्ही हे काड्या मण्यामध्ये गाठून घेतले. तर आईने या पद्धतीने गाठायला सांगितली. मला सवय नाही आहे एवढं घालण्याची. मी डेली एकच असं छोटंसं मंगळसूत्र मी घालून राहते. मला एवढं हलकं फुलकं आवडतं. आणि एवढं गजबज घालायला, हे बघा, तर हे एवढं गजबज घालायला खूप कसं तरी वाटत होतं मला. हे बघा किती म्हणजे भरून दिसते गळा, नाही का. तर मग एवढं गजबज घालायला मला थोडंसं म्हणजे चांगलं वाटत नव्हतं. तर आई म्हणाली की तुला जर हे अशा पद्धतीचं मंगळसूत्र नाही आवडत तर तू याला लॉंग करून घाल.
तर म्हणजे काळ्या मण्यांमध्ये याला लांब गाठून घे, इथपर्यंत वगैरे असं गाठून घेऊ शकतो, याला लांब करू शकतो. तर मग म्हणून मग मी हे ना आता काय करणार आहे, आता मी याला ना थोडंसं लांब गाठून घेणार आहे, म्हणजे मोठं गाठून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून साडीवरती वगैरे एखाद्या कार्यक्रमामध्ये घालायला बरं पडेल. तर ही माझ्या आईने मला दिवाळीला गेल्यानंतर दिलेली ही वस्तू आहे. कशी वाटली? अद्वी कुठलेला आहे, तर आता अद्वी कुठला म्हणून मधातच मला हा व्हिडिओ थांबावा लागला होता. तर असो, हे एक वस्तू मला आईने दिवाळीला गेल्यानंतर घेऊन दिली होती, ते पण तुमच्यासोबत शेअर करून झाली. हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.